आपल्याला माहीत आहे की 2014 पासून किंबहुना 2009 पासून आम्ही दोघं नांदेड जिल्ह्यामध्ये एकत्र होतो. 2014ला आम्ही बरोबर आमदार झालो, 2019ला आम्ही बरोबर खासदार झालो. परंतु काल कलंबर येथे जे काही आमचं स्नेहमिलन झालेलं आहे, या निमित्तानं एक दोघांची वेगळी ताकद कंधार लोहा आणि नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर या मतदारसंघामध्ये मिळणार आहे. आणि नांदेड उत्तर, दक्षिण आणि हदगाव या तिन्ही जागा निश्चित नांदेड जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या निवडून येणार आहेत. कलंबर सहकारी साखर कारखान्यावरही वितुष्ट निर्माण झालेलं होतं, परंतु आम्ही जाहीर भूमिका घेतलेली की गेल्या 20 वर्षापासून बंद असलेला हा कारखाना, एक आमच्या त्या भागातल्या शेतकऱ्यांची कामधेनू असलेला हा कारखाना हा सुरू झाला पाहिजे. त्यासाठी माननीय श्रीकांत शिंदे साहेब यांनी पुढाकार घेतला. खास काल येऊन चिखलीकरांसाठी आणि आनंदराव बोंढारकर यांच्यासाठी सभा घेतली. या सभेला आपण बघितलं की 10,000च्या जवळपास या भागातले सगळे ग्रामीण भागातले कार्यकर्ते होते. त्यांनीही आनंदराव बोंढारकर यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आजपासून तेही त्यांच्यासाठी सभा घेत आहेत. आम्ही सगळे कार्यकर्ते चिखलीकरांसाठी काम करत आहोत आणि निश्चित दोन्ही जागा ह्या विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास मला आहे. कलंबर सहकारी साखर कारखाना हा आता खाजगी झालेला आहे आणि साधारणतः 5,000 TCDचा हा कारखाना सुरू होणार आहे आणि येत्या 1.5 ते 2 वर्षामध्ये हा कारखाना आम्ही सुरू करणार आहोत. माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी सरकार दरबारी जे काही पाठबळ लागेल ते पाठबळ आमच्या पाठीमागे उभं करण्याचा शब्द दिलेला आहे. माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी सुद्धा या कारखान्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचा शब्द मला दिलेला आहे. निश्चित येत्या 2 वर्षामध्ये हा कारखाना सुरू करू आणि आपल्याला माहीत आहे की पोफाळीला ज्या पद्धतीने आम्ही 2600 रुपये भाव दिला, त्याच पद्धतीनं नांदेड दक्षिण, लोहा, कंधार या भागामध्ये सुद्धा हा भाव देऊ. कारण आपल्याला माहित आहे की आम्ही लोकांमध्ये राहून काम करणारी माणसं आहोत, 24 तास रस्त्यावर उभं राहून काम करणारी माणसं आहोत. तेव्हा दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होणं किंवा दोघांमध्ये संघर्ष होणं हे दोघांच्या दृष्टीनेही नुकसानकारक होतं. त्याच्यामुळं आपल्याला माहीत आहे की मागील निवडणुकीमध्ये माझी पत्नी उभी असताना पराभव झाला, जाहीरपणे ते फिरले. काल मात्र आम्ही व्यासपीठावर दोघांनी कबुली केली, 2 पावलं मीही पाठीमागं येण्याचा शब्द दिला आणि आजपासून आम्ही दोघं जण एकमेकाच्या बरोबर राहून आम्ही काम करू आणि सहकार्य करू. हा 10,000 लोकांच्या साक्षीने काल आम्ही शब्द एकमेकांना दिला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.